आपल्याकडं ग्रँड विटारा आहे. ग्रँड विटाराचं 360 डिग्री कॅमेरा कॅलिब्रेशनचं थोडी प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमधनं दाखवतो आहे. जर राईट साईडचा हा कॅमेरा आपण नवीन घातलेला आहे, तर आपण फक्त आता राईट साईडचं कॅमेरा कॅलिब्रेशन कसं करायचं आहे ही प्रोसेस थोडक्यात दाखवतो. सगळ्यात पहिला आपल्या गाडीचा सेंटर आहे, बोनेटचं लॅच आहे. बोनेटच्या लॅचपासून गाडीचं सेंटर काढायचं आहे. गाडीचं ह्या इथं आपण सेंटर काढून घेतलेलं आहे. हे सेंटर काढून पॅरलल लाईन आपण पूर्ण राईटपासून लेफ्टपर्यंत घ्यायची आहे. त्याच पद्धतीनं गाडीच्या बॅक साईडला सुद्धा आपल्याला सेम डिक्कीच्या स्ट्रायकरपासून लाईन काढून घ्यायची आहे. हा गाडीचा रिअरचा सेंटर झाला. त्याचबरोबर त्याच पद्धतीनं लेफ्टला आणि राईटला ही लाईन आपण मॅच करून घेतली. याच्यानंतर हा जो पुढचा सेंटर आहे, पुढच्या सेंटरपासून बरोबर आपण 120 सेंटीमीटर टेप टाकून हा पॉईंट काढून घ्यायचा आहे. हा पॉईंट काढून घेतला. ह्या पॉईंटनंतर आपण पुढच्या बाजूला त्याच्या 50 सेंटीमीटरचं माप टाकायचं आहे. 50 सेंटीमीटरचं माप टाकल्यानंतर आपण हा कॅमेरा कॅलिब्रेशनचं मॉनिटर येतं आहे आपल्याकडं टूल्समध्ये. हा टूल्समधलं आपण कॅलिब्रेशनचं जो मॉड्यूल आहे ते मॉड्यूल जमिनीला पेस्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे ज्यावेळी पुढचं पेस्ट करून घेईन तर तिथून पुढच्या मॉड्यूलपासून 291.4 सेंटीमीटरपासून हे मागचं जे मॉड्यूल आहे हे मॉड्यूल आपण पेस्ट करून घ्यायचं. हे सगळं मॉड्यूल आपण फिटिंग करत असताना पूर्णपणे पॅरलल असावं, एक समान असावं याची फक्त काळजी घ्यायची. म्हणजे पुढचा सेंटर मागचा सेंटर हा सगळं पूर्ण काटकोनात यायला पाहिजे. जर नाही आलं तर तुमचं कॅमेरा कॅलिब्रेशन होणार नाही, याची लक्षात ठेवा. आता हे मी राईट साईडला जोडलेलं आहे. ह्याच पद्धतीनं अशीच मापं टाकून आपल्याला इकडं मागं पण बसवायला लागेल आणि जर लेफ्ट साईडचा कॅमेरा आला तर त्या बाजूला पण तसं करायला लागेल आणि पुढचं पण करायला लागेल. आता फक्त आपण राईट साईडचं कॅमेरा बदललेला आहे, त्यामुळे फक्त राईट साईडचं मी तुम्हाला करून दाखवतोय. गाडीला SDD कनेक्ट केलेलं आहे. SDD कनेक्ट केल्यानंतर आपण आता युटिलिटीमध्ये गेलो आहे. युटिलिटीमध्ये गेल्यानंतर 360 व्ह्यू कॅमेरा आपण जायचा आहे. त्यानंतर 360 व्ह्यू कॅमेरामध्ये कॅलिब्रेशनला स्टार्ट करायचं. आपण इथं फक्त राईट साईडचा कॅमेरा सिलेक्ट करायचा आहे, का तर आम्ही फक्त राईट साईडचा कॅमेरा बदललेला आहे म्हणून. कॅमेरा आहे ना, आता इथं ऑप्शन आहेत. सगळे कॅमेरा करायचे आहेत. फ्रंट कॅमेरा, रिअर व्ह्यू कॅमेरा, लेफ्ट साईड कॅमेरा आणि राईट साईड कॅमेरा. आपल्याला फक्त राईट साईडचा कॅमेरा करायचा आहे. कंटिन्यू केलं. याच्यामध्ये सूचना सांगितली आहे की इग्निशन स्विच ऑन ठेवा, गाडी पार्क कंडिशनमध्ये ठेवा, सगळे दरवाजे बंद ठेवा आणि गाडीची बॅटरी काढू नका. कॅमेरा कॅलिब्रेशन कंप्लीट झालेलं आहे. इथं मी कंटिन्यू करायचं काय विचारलं त्यांनी. म्हणजे आपल्याला फक्त आता राईट साईडचा कॅमेरा करायचा होता म्हणून आपण राईट साईडचा केला. याच पद्धतीनं आपण बाकीचे जर मार्कर्स लावून घेतले तर आपण बाकीचे मार्कर्ससुद्धा करू शकतोय. 360 डिग्री कॅमेरा कॅलिब्रेशन झाल्यानंतर व्ह्यूचं बटन प्रेस करून आपण चेक करायचं की बाबा गाडीचे सगळे कॅमेरे वर्किंग झालेले आहेत की नाही झालेत. आता आपण बघितलं तर गाडीचा पूर्णपणे सर्व बाजूनं व्हिडिओ तुम्हाला दाखवला जातोय. लेफ्ट साईड आहे, रिअर साईड आहे, ही राईट साईड आहे आणि फ्रंट साईड आहे. हे व्ह्यूमध्ये आपल्याला दाखवते की नाही दाखवते आपण फक्त चेक करायचं. ओके, थँक्यू.